राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे हे आता लोकशाहीसोबत आहेत. साहेब, निलेश लंके आमदार हे राष्ट्रवादीमध्ये आपल्यासोबत आले होते आणि आता ते पुन्हा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत जात आहे. काय बिनसलं नेमकं? निलेश लंकेनं का रोखू शकलात नाही? एक असं आहे की या संदर्भातली तपशीलवार माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यांनी ही का भूमिका घेतली ते अनकलनीय आहे. 7-8 महिने राज्य सरकारच्या माध्यमातून दादांच्या कृपेतून मोठ्या प्रमाणाचा विकासाचा निधीसुद्धा त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पारनेर त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मिळालेला आहे. पूर्णपणाची मी माहिती घेतो आणि मग तपशीलवार त्या संदर्भातलं मी नक्कीच त्या ठिकाणी बोलेन. पण एक बाब नक्की आहे की नगर हा जो काय लोकसभेचा मतदारसंघ आहे, जिथे काल भारतीय जनता पक्षाने डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने सुजय विखे यांच्या पाठीमागे ठामपणाने उभा राहील आणि मोठ्या फरकाने मोठ्या मताधिक्याने ती जागा आम्ही त्या ठिकाणी महायुती म्हणून निश्चितपणाने जिंकू. निलेश लंके ज्यावेळेस आपल्यासमोर अजितदादांच्या समवेत पक्षामध्ये प्रवेश करत झाले त्यावेळी त्यांनी अशी काही लोकसभेसाठी मागणी केली होती किंवा हा मतदारसंघ मागितल्याचा दावा केला होता का? नाही, अशी कशी त्यावेळेला चर्चा असण्याचं काही कारणच नव्हतं. सामुदायिकरित्या सर्वांनी म्हणून तो निर्णय एकत्रितपणाने बसून लोकशाहीच्या माध्यमातून घेतलेला आहे. त्यावेळेला लोकसभेच्या जागा, लोकसभेची कुठे उमेदवारी हा प्रश्नच उद्भवत नव्हता आणि नाही. एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न आहे की विजय शिवतारे यांनी काल बारामतीमध्ये थेट आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टीकेचं लक्ष केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष या टीकेकडे कसं बघताय? मी या विजय शिवतारेन यांनी ज्या गलिच्छ असभ्य भाषेमध्ये जे काय वक्तव्य केलं त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय जे संवेदनशील आहेत, ते एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे ते त्यांच्यावरती त्यांनी जी काही कारवाई करायची असेल ती त्यांनी कारवाई करावी. मुख्यमंत्री महोदयांचं आणि माझं परवाच या विषयावरती सविस्तरपणाने बोलणं झालेलं आहे. पण तरीसुद्धा विजय शिवतारे नावाच्या व्यक्तीला जर काय खूपच मोठ्या प्रमाणावरती काय हे असेल तर त्यांनी जे असेल त्याला आम्ही सामोरं जाऊ. उद्धव ठाकरे यांचे कोकणातले दौरे वाढलेले आहेत. आज सुद्धा जनसंवाद यात्रा आहे आणि विशेषतः रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं विशेष लक्ष आहे. या सगळ्या प्रक्रियेकडे कसं बघताय? कारण संभाव्य उमेदवार म्हणून आपण आहात आणि उद्धव ठाकरेंसोबत सत्तेतसुद्धा काम केलेलं आहे. एक असं आहे की आत्तापर्यंत या लोकसभा मतदारसंघात आनंद गीतेंनी 3 वेळा निवडणूक लढवली. ही चौथ्यांदा ते लढवणार आहेत. इतके वेळेला कधी उद्धव ठाकरेंना या मतदारसंघामध्ये उद्धवजींना यावं लागलं नाही. आले तर निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात 1-2 सभा झाल्या तर ते भरपूर असायचं. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ज्यावेळेला 6 सभा त्यांना घ्यावे लागतात, याचा अर्थ उद्धवजींना समजून चुकलेला निकाल काय लागणार आहे. पण गीतेनं वाईट वाटू नये, ह्या वयामध्ये त्यांना दुःख वाटू नये की आपला नेता प्रचाराला आला नाही, त्या भावनेपोटीच उद्धवजी या ठिकाणी येत आहेत. त्यांना माहिती आहे निकाल काय लागणार आहे. आता इतकी मेहनत उद्धवजी कशासाठी घेतील? यापूर्वी कधी घेतली नाही. एक शेवटचा प्रश्न, महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा चर्चा मुंबईपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. नेमकी काय वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राला तुमच्याकडे ऐकायची? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महायुतीचं जागा वाटप आमच्या सर्व मित्र पक्षासहित परवापर्यंत नक्कीच त्या ठिकाणी अपेक्षित आहे. अतिशय सन्मानपूर्वक हे जागा वाटप त्या ठिकाणी होणार आहे. एक प्राथमिक चर्चा पहिल्या कालावधीमध्ये आदरणीय अमित शाह साहेबांच्यासोबत जी बैठक झाली, ज्याला मी उपस्थित होतो, त्यावेळेला अतिशय सन्मानपूर्वक एक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत त्या ठिकाणी चर्चा होते आहे. आणि त्याच्यामुळे जागा वाटप जे काही स्पेक्युलेशन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, काही हितसंबंधी मंडळी आम्ही एवढ्या जागा वगैरे वगैरे करत आहेत. मला त्यांना एवढं सांगणं की महाविकास आघाडीत तुम्हाला किती जागा मिळतात ते पहिलं तुमचं बघा, मग आमची चिंता करा. आमची चिंता होण्याचं काही कारण नाही कोणाला. निवडणूक चिन्हांच्या बाबतीत जी काही चर्चा केली जाते त्याच्याकडे कसं बघताय की तुम्ही आता भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे तुमचे उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आहेत? ज्यांना स्वतःचा पायपोट शिल्लक राहिला नाही, ज्यांना किती जागा लढवायच्या आहेत महाविकास आघाडीमधून याच्याबद्दलची स्पष्टता अजून आली नाही, अशाने आमच्या चिन्हाच्या वतीमध्ये उठाठेव करण्याची काही गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढेल, शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढेल, भारतीय जनता पक्ष तर राष्ट्रीय पक्षच आहे, देशाचे पंतप्रधान आज त्या पक्षाचे एक प्रमुख आहेत, महायुतीचे ते प्रमुख आहेत, एनडीएचे प्रमुख आहेत. स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्ष कमळ चिन्हावरती निवडणूक लढणार आहे. त्यामुळे हे जे काही अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, हा केवळ संभ्रम निर्माण करण्याचा
कुटील हेतू आहे याच्यापेक्षा याच्याकडे मी अधिक लक्ष देऊ इच्छित नाही. विजय शिवतारे यांनी केलेली जी टीका आहे त्या टीकेचा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत योग्य ती कारवाई त्यांच्यावरती करावी अशी मागणी केली आहे. आणि त्याचबरोबर सर्वात मोठं विधान म्हणजे लोकसभेची निवडणूक महायुतीतील प्रत्येक पक्षाचा उमेदवार हे आपापल्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावरतीच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.